नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 18 ऑगस्ट 2025 पासून ते 23 ऑगस्ट 2025 पर्यंतच्या राशीफलाबद्दल. सर्व राशींचं राशीफळ आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत. या संपूर्ण सप्ताहातील जे शुभ दिवस आहे तो आहे 19 तारीखचा दिवस आणि जो वर्ज दिन किंवा अशुभ फलदायी जे दिवस आहेत ते आहेत 18, 21, 22 आणि 23 तारीख. चंद्रराशीबद्दल सांगायचं झालं तर साधारणतः सोमवार संध्याकाळी 2:40 जो चंद्र आहे हा चंद्र मिथुन राशीमध्ये भ्रमण करेल. मंगळवार आणि बुधवार संध्याकाळी 6:35 हा जो चंद्र आहे हा चंद्र मिथुन राशीमध्ये भ्रमण करेल. बुधवार संध्याकाळी 6:35 ते गुरुवार शुक्रवारपर्यंत हा जो चंद्र आहे हा चंद्र कर्क राशीमध्ये भ्रमण करेल. शनिवारी मध्यरात्री 12:17 हा जो चंद्र आहे हा चंद्र सिंह राशीमध्ये भ्रमण करणार आहे. या आठवड्यामध्ये जी अमावास्या आहे ती 23 तारखेला आहे आणि त्याच दिवशी रवी आणि शनीचा षडाष्टक योग सुद्धा आहे. दिनांक 18 तारखेला बुध मंगळाचा लाभ योग सुद्धा आहे. याचप्रमाणे या आठवड्यात 21 तारखेला गुरु पुष्यामृत योग सुद्धा आहे. मात्र चंद्राचं बळ हे खूप कमी आहे कारण चंद्र हा अमावस्येच्या दिशेने जातो आहे. त्यामुळे साहजिकच हा जो गुरु पुष्यामृत योग आहे हा शुभफलदायी असला तरीसुद्धा त्याचा तेवढा मोठा परिणाम मिळताना थोडंसं कठीण होऊन बसेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या तृतीय स्थानामध्ये जो चंद्र आहे हा चंद्र सोमवार दुपारी 2:40 येईल आणि तिथेच तो मंगळवार आणि बुधवार या दिवसापर्यंत दिसून येणार आहे आणि तुमच्या तृतीय स्थानामध्ये गुरु आणि शुक्राचं सुद्धा भ्रमण असणार आहे. तर खास करून सोमवार संध्याकाळपासून ते मंगळवार आणि बुधवार या कालावधीमध्ये मेष राशीच्या व्यक्ती बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असतील. फिरणं वगैरे जास्त होईल, महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील, कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस यासारख्या बऱ्याचशा गोष्टी तुमच्या होऊ शकतील हातून. खास करून या तिसऱ्या स्थानामध्येच गुरु आणि शुक्र सुद्धा विराजमान असेल. त्यामुळे तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी चांगल्या प्रकारची दिसून येईल. तुमची अडकलेली कामं पूर्ण या दरम्यान होऊ शकतील. इथे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शुक्र जो की तुमच्या राशीकरता महत्त्वपूर्ण वैवाहिक जीवनाचा कारक आहे तो तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करत होता. दिनांक 19 तारखेनंतर हा जो शुक्र आहे हा शुक्र तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये महत्त्वपूर्ण अशा केंद्रस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. अर्थातच त्याचे काही चांगले शुभपरिणाम तुम्हाला निश्चितच मिळतील. येणाऱ्या 20 ते 25 दिवसापर्यंत घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्यावरचे नातेसंबंध अतिशय उत्तम स्वरूपाचे दिसून येतील. घरामध्ये काही नवीन चीज वस्तूसुद्धा आणल्या जातील. याचप्रमाणे घरातल्या संदर्भात किंवा वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं तुम्ही येणाऱ्या 20 ते 25 दिवसामध्ये मुहूर्त बघून करू शकता. मात्र शुक्र जो तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतर बुधवारी संध्याकाळी 6:35 जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तिथेच शुक्र आणि बुध सुद्धा विराजमान आहे. तर खास करून हा जो चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल हा तुमच्यासाठी अत्यंत शुभफलदायी असणार आहे. यामध्ये जवळजवळ बुधवार संध्याकाळपासून ते गुरुवार शुक्रवार ह्या दिवसामध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. परंतु खास करून तुमची जी रास आहे ही आराम करण्यातली नाही आहे. तरीसुद्धा इतरही कामं तुम्ही हाती घेऊ शकता. याचा महत्त्वपूर्ण अनुभव तुम्हाला हाच राहील की घरातलं वातावरण तुमच्या अपेक्षेप्रमाणे राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंधसुद्धा सुमधुर राहतील. त्यामध्ये काहीही प्रॉब्लेम येणार नाही. यानंतरचा जो कालावधी आहे तो थोडासा महत्त्वपूर्ण राहील. खास करून शनिवारी मध्यरात्री 12:17 जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. याला आपण अमावास्या सुद्धा म्हणतो. पंचम स्थानामधली अमावास्या आणि याच दिवशी रवी जो तुमच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करतोय त्याच्याबरोबर वेळातला जो शनी आहे हा षडाष्टक योग करणार आहे. तर शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी अमावास्येचा जो प्रभाव आहे तो खास करून दिसून येणार आहे. मग याचा प्रभाव पडणं तुमच्या जीवनात कोणता दिसून येईल? पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लव्ह लाईफ. जर तर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे गोष्टी शनिवारपासून थोड्याशा वेगळ्या होत आहेत का? मतभेद, मतवैचित्र किंवा एकमेकांपासून थोडंसं तुटक राहणं, छोट्या मोठ्या कारणामुळे मिसअंडरस्टँडिंग होणं अशा प्रकारच्या काही गोष्टी येऊ शकतील आणि त्याचा सरळ सरळ परिणाम
तुमच्या तुमचं जे रिलेशनशिप आहे त्याच्यावरती होऊ शकेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी खास करून या दरम्यान स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास या दरम्यान डोकं वर काढू शकतील, काळजी घ्या. विद्यार्थी वर्गाने सुद्धा जर तुम्हाला परीक्षेच्या संदर्भातल्या काही गोष्टी असतील या दरम्यान, तर थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. अर्थात शनिवार आणि रविवार या दरम्यान बिनधास्त किंवा बेफिक्रीपणा हा दाखवू नका, की जो तुमच्या राशीमध्ये सर्रास दिसून येतो. या दरम्यान थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या द्वितीय स्थानात सोमवारी दुपारी 2:40 जो चंद्र आहे हा चंद्र येणार आहे आणि तिथेच तो जवळजवळ मंगळवार आणि बुधवार संध्याकाळी 6:35 असणार आहे. तर खास करून तुमच्या द्वितीय स्थानामध्ये गुरुसुद्धा आहे, तिथे शुक्रसुद्धा असणार आहेत. तर अजिबात काळजी करू नका. साधारणतः मंगळवार आणि बुधवार या 2 दिवसामध्ये तुम्हाला उत्कृष्ट काही मिळकत होईल, काही चांगले लाभ होतील, महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट होईल, त्या संदर्भातल्या चांगल्या संधी मिळतील. याचमुळे आणि तुमची जी रास आहे ही पृथ्वी तत्वाची आहे, त्याच्यामुळे पैसे मिळाले की थोडं खुश होतं, बरं वाटतं, एक वेगळ्याच प्रकारचा उत्साह येतो. तर तशाच प्रकारचा अनुभव तुम्हाला साधारण मंगळवार आणि बुधवार या दोन्ही दिवसामध्ये मिळणार आहे. इथे आणखीन एक गोष्ट थोडीशी महत्त्वपूर्ण राहील. गुरु जो की तुमच्या शुक्र जो की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करत आहे, हा 19 तारखेनंतर तुमच्या तृतीयात भ्रमण करणार आहे. अर्थात शुक्र जो ग्रह आहे, हा शुक्र ग्रह तुमच्या राशीचा स्वामीसुद्धा आहे. त्यामुळे येणाऱ्या जवळजवळ 20-25 दिवसापर्यंत तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. अर्थात हे चांगल्या अर्थाने, म्हणजे तुम्हाला त्याचे चांगले अनुभव मिळतील. जी कामं तुम्ही हाती घ्याल ती पूर्णत्वाला जातील. तुम्ही घेतलेले अंदाज बरोबर ठरतील. तुम्ही घेतलेली मेहनत योग्य दिशेने लागेल. त्यामुळे एक वेगळ्याच प्रकारचं समाधान तुम्हाला या दरम्यान मिळू शकेल. शुक्र जो तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे, हा तुम्हाला निश्चितपणे ॲक्टिव्ह बनवणार आहे. अर्थातच हा जो चंद्र बुधवारी संध्याकाळी संध्याकाळी जवळजवळ 6:35 तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल आणि तिथे गुरुवार आणि शुक्रवारपर्यंत राहील. अर्थातच तुमच्या तृतीय स्थानातला हा जो चंद्र आहे, हा चंद्रसुद्धा फिरणं, महत्त्वपूर्ण कामाला कामं करणं आणि त्या संदर्भातल्या काही गोष्टी प्रत्यक्षात घडवून आणणं, अशा प्रकारच्या काही गोष्टी करतील. अर्थात तुमची जी रास आहे ही कष्ट करणारी रास आहे. तर या दरम्यान अशाच प्रकारचे काही अनुभव येतील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार, नवीन कामाची सुरुवातसुद्धा या दरम्यान तुम्ही करू शकता. भाग्याचे उत्तम साथ तुम्हाला लावेल. खास करून कागदोपत्री व्यवहार, खरेदी किंवा विक्री याकरता हा जो कालावधी, हा कालावधी तुमच्याकडे उत्तम राहील. याचप्रमाणे तुम्ही कुठल्याही गोष्टीबद्दलची अपेक्षा केलेली असेल, कुठल्याही गोष्टीची खरेदी विक्रीची किंवा तर त्या संदर्भातल्या काही गोष्टी या दरम्यान होऊ शकतील. तर त्या संदर्भात काही चांगले अनुभव तुम्हाला निश्चित मिळतील. याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाची जो गोष्ट आहे किंवा जो योग आहे तो म्हणजे शनिवारचा. शनिवारी मध्यरात्री 12:17 चंद्र जो आहे, हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या रवीबरोबर हा जो चंद्र आहे, चंद्र युती करणार आहे आणि चतुर्थातील जो रवी आहे, हा रवी तुमच्या लाभस्थानात असणाऱ्या वक्री शनीशी षडाष्टक योग करणार आहे. अर्थात जी अमावास्या आहे, ही अमावास्या तुमच्या चतुर्थात होणार आहे. या ठिकाणी तुम्हाला काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. खास करून घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. ज्या वयोवृद्ध व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले त्रास अचानकपणे डोकं वर काढतील आणि त्या संदर्भात थोडंसं तुम्हाला स्ट्रेस आल्यासारखं जाणवेल. काळजी घ्या. वास्तूच्या संदर्भातली कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं छोटी असतील किंवा मोठी या दरम्यान अजिबात हाती घेऊ नका. तुमचे अंदाज चुकतील. काळजी घ्या. ही गोष्ट अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. घरामधलं वातावरण थोडंसं गढूळ झाल्यासारखं जाणवेल किंवा घरातले स्ट्रेस थोडं जास्त आल्यासारखं जाणवेल. तर या दरम्यान थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीमध्ये सोमवार दुपारी 2:40 जो चंद्र आहे, हा चंद्र येणार आहे आणि तुमच्याच राशीमध्ये हा जो चंद्र आहे, हा बुधवार संध्याकाळी 6:35 राहणार आहे. अर्थात या दरम्यान तुमच्यातला मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी जबरदस्त दिसून येईल आणि तो जो तुमचा हलका-फुलका किंवा आनंदी राहण्याचा जो स्वभाव आहे, पॉझिटिव्हिटी ही तुमच्यामध्ये फारच चांगल्या प्रकारे दिसून येईल. अर्थात फिरणं वगैरे होईल, मात्र तुम्ही हे दिवस निश्चितचपणे एन्जॉय करू शका. जास्त भावनातीत राहू नका. भावनातीततेमध्ये चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका. या दरम्यान एक गोष्ट खूप महत्त्वपूर्ण घडणार आहे, ती म्हणजे तुमच्याच राशीत भ्रमण करणारा जो शुक्र आहे, हा शुक्र दिनांक 19 तारखेनंतर तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करेल. अर्थात ही फार चांगली गोष्ट आहे, लक्षात घ्या. हा जो शुक्र आहे, हा शुक्र
तुमचा पंचमेश आहे, व्ययश आहे, द्वितीयात भ्रमण करणार आहे. तर येणाऱ्या जवळजवळ 20-25 दिवसामध्ये तुम्हाला काय चांगले लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण घटना आर्थिक संदर्भात घडू शकतील. काही गोष्टींच्या संदर्भात तुम्ही अपेक्षा केलेल्या असतील, तर त्या अपेक्षाची पूर्तता सुद्धा आर्थिक संदर्भातली तुमची या दरम्यान होऊ शकेल. फक्त एकच आहे की थोडेसे खर्च होतील. अर्थात खर्च करणं किंवा खर्च होणं ही गोष्ट तुमच्या राशीकरता नवीन नाही. कारण तुमच्या आवडीनिवडी या कायम बदलत असतात. तर तशा संदर्भातले काय अनुभव तुम्हाला येणाऱ्या 20-25 दिवसामध्ये होऊ शकतील. परंतु खर्चावरती थोडंसं नियंत्रण ठेवणं मात्र गरजेचं राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, त्यांच्यासाठी सुद्धा काही खर्च हे करावेच लागतील. आणि इथे आणखीन एक गोष्ट महत्त्वाची, जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर काही चांगले लाभ येणाऱ्या 20-25 दिवसात तुम्हाला मिळू शकतील. याचप्रमाणे बुधवार संध्याकाळी 6:35 जो चंद्र आहे, हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करेल आणि तिथे जवळजवळ शुक्रवारपर्यंत असणार आहे. म्हणजेच बुधवार, गुरुवार, शुक्रवार हे जवळजवळ 2.5 दिवस हा जो चंद्र आहे, हा चंद्र तुमच्या द्वितीयात असेल. त्या दरम्यान चांगले लाभ मिळतील. पैशाच्या संदर्भातले काही चांगले व्यवहार होतील. गुंतवणूक चांगल्या प्रकारची होऊ शकेल. तुमच्यातला कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. इथे एक गोष्ट सर्वात महत्त्वाची म्हणजे शनिवारी किंवा रविवारचा जो दिवस आहे, शनिवारी मध्यरात्री 12:17 जो चंद्र आहे, हा चंद्र तुमच्या तृतीयात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या रवीबरोबर हा जो चंद्र आहे, हा चंद्र युद्धयोग करणार आहे. अर्थात तृतीयातला रवी आणि भाग्यातला तुमच्या दशमातला शनी हे परस्पर षडाष्टक योग सुद्धा करणार आहेत. आता ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे, लक्षात घ्या. शनिवार आणि रविवार या 2 दिवसामध्ये जो अमावास्येचा जो प्रभाव आहे, तो प्रभाव अगदी खास करून जाणवेल. तर या दरम्यान कागदोपत्र व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस, तुमचे कुठे फिरणं वगैरे असेल किंवा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. या दरम्यान जुन्या काही गोष्टी असतील त्यासुद्धा उफाळून येऊ शकतील. याचप्रमाणे या दरम्यान जर काय तुमचे केसेस किंवा अशा प्रकारची कामं असेल कोर्ट केसेसची, तर तीसुद्धा थोडीशी तुमच्या अपेक्षेपेक्षा वेगळे होते. तर या दरम्यान या सर्वांपासून थोडंसं अलिप्त राहणं गरजेचं राहील. भावनेच्या आधारे जाऊन किंवा कॉन्फिडन्समध्ये जाऊन कुठल्याही प्रकारचे चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका. ही गोष्ट अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. बाकी जर का सांगायचं झालं, तर सोमवारपासून ते जवळजवळ शुक्रवारपर्यंतचा जो कालावधी आहे, हा तुमच्यासाठी उत्तम असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या व्ययस्थानात सोमवारी संध्याकाळी 2:40 जो चंद्र आहे, हा चंद्र येणार आहे आणि तुमच्या व्ययस्थानामध्ये सोमवार दुपारपासून मंगळवार, बुधवार हा तुमच्या व्ययस्थानाचा चंद्र असणार आहे. तर त्या दरम्यान कुठल्याही प्रकारचे निर्णय घेऊ नका. फिरणं वगैरे जास्त थोडंसं एक्झर्शन, थकवा आल्यासारखं वाटेल, परंतु तुमची जी रास आहे ही मेहनत करणारी रास आहे. त्याच्यामुळे तसा काय तो फील होणार नाही. मात्र तरीसुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. या दरम्यान महत्त्वाचं म्हणजे पवित्र स्थळी जाणं किंवा तशा प्रकारचे काही अनुभव येणं, अशा प्रकारचे मात्र गोष्टी तुमच्या बाबतीत होऊ शकते. मात्र खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. याच दरम्यान शुक्रचा ग्रह गेल्या महिन्याभरापासून तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करत होता. तो जवळजवळ 19 तारखेनंतर तुमच्याच राशीमध्ये येणार आहे. हा जो शुक्र आहे, हा जो शुक्र तुमचा चतुर्थेश आहे, लाभेश आहे, जो की तुमच्या राशीमध्ये येणार आहे 19 तारखेनंतर आणि तिथे जवळजवळ 20-25 दिवसापर्यंत असणार आहे. तर या दरम्यान घरातल्या व्यक्तींबरोबरचे जे तुमचे नातेसंबंध आहेत, हे अतिशय उत्तम दिसून येतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे इंटरॅक्शन खूप चांगले दिसून येतील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही या दरम्यान हाती घेऊ शकता. काही चांगले उत्तम लाभ किंवा तुमची अडकलेली कामं या दरम्यान तुमचे मार्गी लागू शकतील. तर थोडंसं आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे तसं पाहिलं तर तुमची जी राशी थोडीशी प्रॅक्टिकल आहे, पण शुक्र जेव्हा तुमच्या राशीत येणार त्यावेळेस थोडेसे खर्चसुद्धा होऊ शकतील. तर बस फक्त खर्चावरती नियंत्रण ठेवा आणि तुमची जी राशी ही वायफळ कधी खर्च करत नाही, त्याच्यामुळे तशी काही काळजी नको. याचप्रमाणे जो चंद्र आहे, की जो चंद्र बुधवारी संध्याकाळी 6:35 तुमच्याच राशीमध्ये येणार आहे, तिथे गुरुवार शुक्रवारपर्यंत थांबेल. तर या दरम्यान तुमच्या राशीमध्ये बुध आणि शुक्रसुद्धा असणार आहे. तर तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस, घरातल्या व्यक्ती म्हणजे नातेसंबंध सुंदर राहतील. तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. तुमचे अंदाज बरोबर ठरू शकतील. अशा प्रकारच्या बऱ्याचशा म्हणजे हा जो कालावधी आहे, हा थोडंसं फिरणं वगैरे किंवा थोडंसं बिझी तुम्हाला करून ठेवेल. आता ह्यानंतरचा जो कालावधी आहे, हा थोडासा महत्त्वपूर्ण असणार आहे. कारण जो चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो आहे, तो शनिवारी मध्यरात्री 12:17 तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या रवीबरोबर युतियोग करणार आहे. अर्थात त्याला आपण अमावास्या असं म्हणतो, जे की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये होणार आहे. इथेच
असणारा जो रवी आहे, तुमच्या द्वितीयात असणारा जो रवी आहे, रवी भाग्यस्थानातील वक्री शनीबरोबर षडाष्टक योग करणार आहे. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. शनिवारी होणारी जी अमावास्या आहे, त्याचा प्रभाव परिणाम शनिवार आणि रविवार दोन्ही दिवशी दिसून येईल. आता याचा प्रामुख्याने जो प्रभाव असणार आहे, हा तुमच्या आर्थिक स्तरावर होणाराही ही गोष्ट अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. लक्षात घ्या. आर्थिक बाबतीमध्ये तुमचे अंदाज चुकू शकतील. केलेली जे तुमची योजना असतील किंवा तुमचे जे अंदाज असतील हे चुकीच्या दिशेने जाऊ शकतील. काळजी घ्या. महत्त्वपूर्ण कामामध्ये थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. खर्च आणि तुमचे खर्च किंवा खरेदी या दरम्यान काळजी घ्या. इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात सुद्धा या दरम्यान काळजी घेणं अत्यंत आवश्यक राहील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे या दरम्यान लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या लाभ असताना सोमवारी दुपारी 2:40 चंद्र येणार आहे आणि तिथेच हा चंद्र जवळजवळ मंगळवार बुधवार संध्याकाळी 6:35 असणार आहे. या दरम्यान तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. तिथेच चंद्र गुरु आणि शुक्र हे चांगले ग्रह असल्यामुळे किंवा शुभ ग्रह असल्यामुळे तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. कुठल्या लाभाच्या अपेक्षित असाल तर ते लाभसुद्धा किंवा ती गोष्टसुद्धा या दरम्यान तुमची पूर्ण होऊ शकते. मित्रपरिवारावर भेटीगाठी होणं, त्यांच्याकडून का चांगले काही सल्ले मिळणं, नवीन कामाची सुरुवात होणं, अशा प्रकारच्या काही शुभ गोष्टी तुम्हाला या दरम्यान निश्चित अनुभवास येतील. यानंतर हा जो चंद्र आहे, आणखीन एक गोष्ट इथे थोडी महत्त्वाची आहे. जो शुक्र तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करत होता, तो 19 तारखेनंतर तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल. अर्थात हा जो शुक्र आहे, हा शुक्र तुमचा दशमेश आहे आणि तुमचा तृतीयेश सुद्धा आहे. तर येणाऱ्या जवळजवळ 20-25 दिवसापर्यंत जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात तुमचं फिरणं वगैरे जास्त आहे. कागदोपत्री व्यवहाराच्या संदर्भातली जी कामं आहेत ती लवकर पूर्ण होणार नाहीत आणि त्या संदर्भात फिरणं वगैरे जास्त असेल तर त्या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. मात्र एक गोष्ट निश्चित की फिरण्याचा योग हा येणाऱ्या 20-25 दिवसामध्ये निश्चित जास्त प्रमाणात होऊ शकेल. अर्थात तुमच्या राशीच्या अष्टम स्थानामध्ये जो शनी वक्री आहे तो तुम्हाला या दरम्यान थोड्याशा त्रासदायक गोष्टींना सामोरं सुद्धा तुम्हाला जावं लागेल. अर्थात तुम्ही त्याचा अनुभव गेल्या काही महिन्यापासून घेत आहातच. आता जो बुधवार आहे, आता हा जो चंद्र बुधवार संध्याकाळी 5:35 6:35 तुमच्या व्ययस्थानामध्ये येणार आहे. आता हा जो व्ययस्थानातला जो चंद्र आहे हा अशुभ मानला जातो. लक्षात घ्या. तुमच्या राशीसाठी खास करून बुधवार संध्याकाळपासून ते जवळजवळ रविवारपर्यंतचा जो कालावधी आहे हा अशुभ फलदायी असणार आहे. स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन या सर्व गोष्टींचा अनुभव तुम्ही या दरम्यान घेणार आहात. बॉटम लाईन हीच राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, कमिटमेंट, प्रॉमिसेस आपण कुठलेही निर्णय तुमच्या रिलेशनशिपचे असतील, वैयक्तिक नातेसंबंधामधले असतील, घरातल्या व्यक्तींबरोबर असेल, तुमच्या कार्यालयाशी संबंधित असतील, तुमच्या करिअरशी संबंधित असतील, अजिबात घेऊ नका. कारण जो चंद्र आहे हा चंद्र शनिवारी संध्याकाळी 12:17 म्हणजे संध्याकाळी म्हणजे मध्यरात्री 12:17 हा तुमच्याच राशीमध्ये येणार आहे आणि तिथेच असणारा जो रवी आहे किंवा जो सूर्य आहे त्याच्याशी युती करणार आहे म्हणजेच अमावास्येचा योग. ही जी अमावास्या आहे ही तुमच्याच राशीमध्ये आहे. याच्या जोडीला तुमच्या राशीच्या 8व्या स्थानात असणारा जो वक्री शनी आहे त्याच्याबरोबर तुमच्याच राशीतला जो रवी आहे हा षडाष्टक योग करणार आहे. यामुळे खास करून शनिवार आणि रविवार ह्या दोन्ही दिवशी तुम्हाला अत्यंत अलर्ट राहावं लागणार आहे. कुठल्याही प्रकारचे छोटे किंवा मोठे निर्णय घेऊ नका. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. इझी मनीच्या मागे लागू नका. प्रलोभनांपासून लांब राहा आणि फक्त आत्मविश्वासाच्या पोटी कुठल्याही प्रकारचे असे निर्णय घेऊ नका की ज्याचे दीर्घकालीन परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. लक्षात घ्या. तुमच्यासाठी ह्या दोन्ही गोष्टी कशा विरोधात असतील तर साधारणतः अष्टमातला जो शनी आहे तो वक्री झालेला आहे त्याच्यामुळे 7:30ची जी झळ आहे ही तुम्हाला जास्त प्रमाणात जाणवेल आणि याचबरोबर शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवसामध्ये होणारी जी अमावास्या ही तुमच्याच राशीमध्ये आहे त्याच्यामुळे हा जो अशुभ कालावधी जास्त इंटेन्सिफाय होईल. या दरम्यान काळजी घेणं किंवा अलर्ट राहणं अत्यंत गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या दशम स्थानात जो चंद्र आहे हा चंद्र सोमवारी दुपारी
2:40 येणार आहे. लक्षात घ्या, तिथेच गुरु आणि शुक्रसुद्धा विराजमान आहे. हा जो चंद्र आहे, चंद्र सोमवार दुपारपासून ते जवळ मंगळवार आणि बुधवारी संध्याकाळी 6:35 पर्यंत असणार आहे. तर या दरम्यान जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही घेऊ शकता. ते अगदी सहजपणे पूर्णसुद्धा होताना दिसेल आणि कार्यक्षेत्राच्या संदर्भात जे काही स्ट्रेस टेन्शन असेल ते सुद्धा अलगदपणे बाजूला होईल. जर का तुम्ही सामाजिक गोष्टींशी काही काम करत असाल तर त्या दरम्यान तुम्हाला काही चांगली मदत मिळू शकेल किंवा प्रकाशात येणं, आपल्या कामामुळे प्रकाशात येणं, अशा प्रकारे सुद्धा काही चांगल्या गोष्टी या दरम्यान घडू शकतील. याचप्रमाणे जवळजवळ बुधवारी आता आणखीन एक गोष्ट इथे थोडीशी महत्त्वाची आहे, ती म्हणजे शुक्र. शुक्र जो ग्रह तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, 19 तारखेनंतर हा जो शुक्र आहे, हा शुक्र तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. अर्थात शुक्र जो ग्रह तुमच्या राशीसाठी राजयोगकारक ग्रह असं म्हटलं तर वावगं होणार आहे नाही, कारण हा तुमचा भाग्येश पण आहे, धनेश पण आहे, जो की तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे 19 तारखेनंतर. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आणि अतिशय शुभफलदायी अशा प्रकारची आहे. खास करून या दरम्यान म्हणजे येणाऱ्या जवळजवळ 20-25 दिवसापर्यंत काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. जी कामं तुमची अडकलेली आहेत ती मार्गी लागू शकतील. मित्रपरिवाराकडून चांगले साथ संगत मिळू शकेल. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यांना चालना मिळू शकेल. तुमचा कॉन्फिडन्ससुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. यानंतर चंद्राबद्दल विचार करायचा झाला तर जवळजवळ बुधवारी संध्याकाळी 6:35 पासून जो चंद्र आहे, हा चंद्र तुमच्या लाभस्थानात भ्रमण करेल, तो जवळजवळ शनिवारपर्यंत. तर या दरम्यान चांगले उत्तम लाभ मिळू शकतील, मनासारख्या गोष्टी करू शकतील, महत्त्वपूर्ण कामाची तुम्ही सुरुवात करू शकाल, महत्त्वपूर्ण गुंतवणूकसुद्धा या दरम्यान होऊ शकेल. यानंतरचा जो कालावधी आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून शनिवारी मध्यरात्री 12:17 जो चंद्र आहे, हा चंद्र तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या रवीबरोबर युतीयोग करेल, म्हणजे त्याला आपण अमावास्यासुद्धा म्हणतो. ही अमावास्या तुमच्या व्ययस्थानात होणार आहे. अर्थातच व्ययातला रवी आणि तुमच्या सप्तमातला जो शनी आहे वक्री, हे परस्पर षडाष्टक योग करणार आहेत. काळजी घ्या, या दरम्यान कुठल्याही प्रकारचे कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार किंवा इतर कुठल्याही कामापासून तुम्हाला लांब राहणं गरजेचं आहे. असं पण बघितलं तर तुमची राशी छोट्या मोठ्या कारणामुळे लगेचच्या लगेच स्ट्रेसमध्ये येते, तर त्या स्ट्रेसपासून लांब राहणं गरजेचं राहील. ते स्ट्रेस तुमच्यावर हावी होतील, काळजी करू नका. 2-4 दिवसामध्ये या गोष्टी पूर्वसुद्धा होऊन जातील. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. अमावास्येचा जो प्रभाव आहे तो शनिवार आणि रविवार जास्त प्रमाणात दिसून येईल. तुमच्या राशीत भ्रमण करणारा जो मंगळ आहे, हा मंगळ तुम्हाला बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह त्याने बनवलेला आहे गेल्या साधारण 8 ते 10 दिवसामध्ये. परंतु लक्षात घ्या, जास्त अति मेहनत ही तुमच्या शरीरावरती सरळ परिणाम करेल. या संदर्भात सुद्धा थोडंसं काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या भाग्यस्थानामध्ये सोमवारी दुपारी 2:40 जो चंद्र आहे, हा चंद्र येणार आहे आणि तिथेच तो मंगळवार, बुधवार संध्याकाळी 6:35 पर्यंत थांबणार आहे. तिथेच गुरु आणि शुक्रसुद्धा आहेत. एकंदरीतच सोमवार संध्याकाळपासून ते मंगळवार आणि बुधवार हा कालावधी तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. तर संपूर्ण कालावधीमध्ये हा जो कालावधी तुमच्यासाठी योग्य असणार आहे. तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी होऊ शकतील. तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल. तुमचे अंदाज खरं ठरू शकतील. या दरम्यान थोडंसं फिरणं वगैरे जास्त मात्र तुमची कामं मार्गे लागू शकतील. तुम्ही केलेली जे कामं असतील, याच्या आधीची कामं असतील, तीसुद्धा पूर्णत्वाला जाऊ शकते. महत्त्वपूर्ण कामं तुम्ही या दरम्यान हाती घेऊ शकता. याचप्रमाणे तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करणारा जो शुक्र आहे, हा शुक्र दिनांक 19 तारखेनंतर तुमच्या 10व्या स्थानात येणार आहे. खरं पाहायचं झालं तर शुक्र हा तुमच्या राशीचा स्वामीसुद्धा आहे, तो तुमचा अष्टमेश पण आहे, तो तुमच्या दशम स्थानात येणार आहे. तर साधारणतः 19 तारखेनंतरचे जवळजवळ 20 ते 25 दिवस आहेत, त्या दरम्यान तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण काही घडामोडी होतील की ज्या तुम्हाला प्रकाशात सुद्धा आणतील. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. तुमचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याकडून तुमच्या कामाला दादसुद्धा मिळेल. त्यामुळे तुमचा जो आत्मविश्वास आहे हा खूप दुणावेल. खास करून सोमवार, मंगळवार किंवा बुधवार या दरम्यान धार्मिक स्थळांना भेटीगाठी देणं किंवा त्या संदर्भातले काही आध्यात्मिक धार्मिक अनुभव येणं, अशा प्रकारच्या काही गोष्टीसुद्धा तुम्हाला या दरम्यान अनुभवास येऊ शकतील. बुधवारी संध्याकाळी 6:35 जो चंद्र तुमच्या दशमात येणार आहे, हा अतिशय शुभफलदायी असणार आहे. तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी खूप चांगल्या प्रकारे देणार आहे आणि ज्या ठिकाणी काम करता त्या ठिकाणी तुम्ही कार्यकर्तृत्वाचा ठसासुद्धा उमटवणार आहात. ही गोष्ट महत्त्वाची राहील.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का तुम्ही कामाच्या संदर्भातले नवीन काही ट्राय करत असाल तर त्या संदर्भातल्या अनुकूल घटना घडामोडीसुद्धा या दरम्यान घडू शकतील. यानंतरचा जो कालावधी आहे हा थोडासा महत्त्वपूर्ण असणार आहे. जो चंद्र तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे तो शनिवारी मध्यरात्री 12:17 तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे, ज्याला आपण अमावस्या म्हणतो. ही अमावस्या तुमच्या लाभ स्थानात होणार आहे आणि षष्ठ स्थानात वक्री असणाऱ्या शनीबरोबर तुमच्या लाभ स्थानातला जो रवी आहे तो षडाष्टक योग करणार. म्हणजे हे जे दोन्ही ग्रह आहेत, दोन्ही योग आहेत, हे एकत्र होणार म्हणजे अमावस्या आणि षडाष्टक. त्यामुळे आणि हे लाभ स्थानात होणार आहे. त्यामुळे शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवसादरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण आर्थिक व्यवहार, छोटे किंवा मोठे, कमिटमेंट प्रॉमिसेस कुठल्याही प्रकारचे असतील तरी करू नका. नवीन कामाची सुरुवात तर अजिबात करू नका. मित्र परिवारावर छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवाद होतील आणि ते गैरसमजामुळे जास्त वाढतील. तर या दरम्यान मौनम सर्वार्थ साधनम हे जे श्लोक आहे किंवा हे जे सुभाषित आहे ते थोडंसं ध्यानात घ्या. महत्त्वपूर्ण कामं करू नका. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. व्यसनात असलेला जो मंगळ आहे कन्या राशीचा हा सुद्धा गेल्या 10-12 दिवसापासून तुम्हाला जास्त त्रास देतो आहे. त्यामुळे आत्तापर्यंत जे तुम्हाला सांगितलं त्या संदर्भात काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 6व्या स्थानात सोमवारी दुपारी 2:40 जो चंद्र आहे हा चंद्र येणार आहे आणि तिथे बुधवारच्या संध्याकाळी 6:35 असणार आहे. थोडक्यात या दरम्यान स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले तर आज डोकं वर करू शकतील. कुठल्याही नवीन कामाची सुरुवात करू नका. मात्र इथे एक गोष्ट खूप चांगली आहे की तुमच्या अष्टम स्थानातच बुध, गुरु आणि शुक्र हे 3 महत्त्वपूर्ण शुभ फलदायी ग्रह जे आहेत ते भ्रमण करत आहेत. त्यामुळे काही अनपेक्षित लाभ तुम्हाला निश्चित मिळू शकतील. तर त्यामुळे थोडंफार सुखावल्यासारखं सुद्धा वाटेल. मात्र थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याच दरम्यान अष्टम स्थानामध्ये भ्रमण करणारा जो शुक्र आहे हा शुक्र 19 तारखेनंतर तुमच्या भाग्यस्थानात येणार आहे. अर्थात जो शुक्र आहे हा शुक्र तुमच्या राशीचा महत्त्वपूर्ण ग्रह आहे. वैवाहिक जीवनाचा तो कारक आहे. हा अष्टम स्थानात भ्रमण करत होता गेल्या साधारण 20-25 दिवसापासून. तर साधारण गेल्या 2-2.5 महिन्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की वैवाहिक जोडीदाराच्या जे नातेसंबंध ते काही ठीक चाललेले नाही. तर 19 तारखेनंतर जो राशांतर करणारा जो शुक्र आहे हा तुमच्यासाठी या संदर्भात काही चांगले अनुभव निश्चित घेऊन येईल. तर त्या संदर्भात काळजी करू नका. गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होते आणि येणाऱ्या 20-25 दिवसामध्ये खास करून तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहे त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. तुमच्या दोघांमधली जी हार्मनी आहे ती पूर्ववत दिसून येईल. चंद्राबद्दल सांगायचं झालं तर जो चंद्र आहे हा बुधवारी संध्याकाळी 6:35 तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करेल आणि तिथे तो गुरुवार शुक्रवारपर्यंत असणार आहे. तर साधारणतः बुधवार संध्याकाळपासून ते गुरुवार शुक्रवारपर्यंतचा कालावधी तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. कारण तुमच्या भाग्यस्थानामध्ये बुध, शुक्र आणि चंद्र हे तिन्ही ग्रह असणार आहेत. तर तुमच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी होतील. जे तुम्ही अंदाज कराल ते बरोबर ठरते. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं तुमचे मार्गी लागू शकतील. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुधारतील. काही अनपेक्षित लाभसुद्धा तुम्हाला या दरम्यान येतील. तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. यानंतरचा जो कालावधी आहे हा थोडासा महत्त्वपूर्ण राहील. कारण जवळजवळ शनिवारी मध्यरात्री 12:17 जो चंद्र तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करत आहे तो तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या रवीशी युतियोग करणार आहे. अर्थात या युतियोगाला आपण अमावस्या असे म्हणतो. ही जी अमावस्या आहे ही अमावस्या तुमच्या 10व्या स्थानात तुमच्या 10व्या स्थानात होणार आहे आणि तिथेच तुमच्या 10व्या स्थानात असणारा जो रवी आहे रवी चतुर्थातील वक्री शनीशी षडाष्टक योग करणार आहे. पंचम स्थानातला वक्री शनीशी षडाष्टक योग करणार आहे. हा षडाष्टक योग अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. लक्षात घ्या. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे वरिष्ठ किंवा सहकर्मी यांच्याबरोबर वादविवादाची शक्यता आहे. त्याचप्रमाणे अशा काही गोष्टी घडून येतील की ज्या तुमच्या अगदी अपेक्षेपेक्षा वेगळ्या असतील. तर या दरम्यान गॉसिपिंगपासून लांब राहा. कमिटमेंट प्रॉमिसेस करू नका. वादविवाद करू नका किंवा अशा गोष्टी करू नका की जेणेकरून त्रास तुम्हाला होऊ शकेल. फक्त तुमच्या नशिबावरती अवलंबून राहून कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय कार्यक्षेत्राच्या संदर्भात अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज साफ चुकतील. याचप्रमाणे अशा व्यक्ती की ज्या पब्लिक डोमेनमध्ये आहेत किंवा
जनतेशी संबंधित आहेत त्यांच्या इमेजला धक्का लागण्यासारखे प्रसंगसुद्धा या दरम्यान येऊ शकतील. तर त्या संदर्भात तुम्हाला अलर्ट राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 7व्या स्थानात चंद्र जो आहे हा सोमवारी दुपारी 2:40 नंतर येणार आहे आणि तिथेच तो मंगळवार बुधवारपर्यंत असणार आहे. बुधवारी संध्याकाळी 6:35 पर्यंत असणार आहे. तुमच्या 7व्या स्थानामध्ये गुरु आणि शुक्रसुद्धा विराजमान आहेत. तर खास करून सोमवार, मंगळवार आणि बुधवार या 3 दिवसामध्ये वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अतिशय उत्तम दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. तुमच्या दोघांमधली जी हार्मनी आहे ती खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. जर का तुम्ही पार्टनरशिपच्या बिझनेसमध्ये असाल तर तिथेसुद्धा या संदर्भातले काही चांगले अनुभव तुम्हाला निश्चित मिळतील. याचप्रमाणे इथे आणखीन एक गोष्ट महत्त्वाची आहे. शुक्र जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करत होता हा दिनांक 23 तारखेनंतर दिनांक 19 तारखेनंतर तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. अर्थात शुक्र जो ग्रह आहे हा तुमच्या राशीचा अशुभ फलदायी ग्रह आहे जो की तुमच्या षष्ठेचा आहे, अष्टमात भ्रमण करणार आहे. तर येणाऱ्या जवळजवळ 20-25 दिवसापर्यंत तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातल्या कुठल्याही त्रासाने जर का तुम्ही पीडित असाल तर त्याचे काही लक्षणं तुम्हाला दिसू शकतील. तर या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. ही गोष्ट महत्त्वाची आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय येणाऱ्या 20-25 दिवसात घेऊ नका. याचप्रमाणे चंद्र जो की बुधवारपर्यंत तुमच्या सप्तम स्थानात असणार आहे तो बुधवारी संध्याकाळी 6:35 नंतर तुमच्या अष्टमात भ्रमण करेल आणि तिथे शुक्र आणि बुधसुद्धा विराजमान असणार आहे. ही गोष्ट थोडी महत्त्वाची आहे. तर साधारणतः बुधवार, गुरुवार, शुक्रवार या दरम्यान स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करू नका. मात्र इथे एक गोष्ट खूपच चांगली आहे ती म्हणजे या दरम्यान तुम्हाला काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. मात्र आरोग्याचे त्राससुद्धा डोक्यावर काढू शकतील. एकंदरीत हा जो कालावधी आहे हा शुभ अशुभ अशा प्रकारचेच थोडे अनुभव देणार आहे. यानंतरचा जो कालावधी आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. जो चंद्र तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे तो जवळजवळ शनिवारी मध्यरात्री 12:17 नंतर हा तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे आणि तिथेच असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युती करणार आहे. म्हणजे तुमच्या भाग्यस्थानामध्ये रविचंद्राची युती ज्याला आपण अमावास्या म्हणतो तो योग होणार आहे आणि भाग्यस्थानात असणारा जो रवी आहे रवी तुमच्या चतुर्थात असणाऱ्या वक्री शनीशी षडाष्टक योग करणार आहे. अर्थात हा जो योग आहे अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. जी अमावास्या आहे ती शनिवारी होणार आहे. त्याचा प्रभाव शनिवार रविवार दोन्ही दिवशी दिसणार आहे. तुम्हाला अत्यंत काळजी घेणं गरजेचं राहील. अपेक्षेपेक्षा गोष्टी थोड्याशा वेगळ्या विचित्रप्रमाणे घडतील. कुठल्याही गोष्टींच्या बाबतीमधले अंदाज लावून गोष्टी करू नका. रिस्क घेऊन कुठलीही गोष्ट करू नका. ही गोष्ट फार महत्त्वाची. या दरम्यान स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या कारण अमावास्या आहे, तुमचा अष्टमेश चंद्र आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवीन कामाची सुरुवात अजिबात करू नका. तुमचा मूड चांगला राहील पण तो भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका किंवा भविष्यकालीन योजना अजिबात आखू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 6व्या स्थानामध्ये चंद्र जो आहे हा सोमवारी दुपारी 2:40 नंतर येणार आहे आणि तिथे तो मंगळवार बुधवारपर्यंत असणार आहे. तिथेच गुरु शुक्रसुद्धा विराजमान आहेत. लक्षात घ्या इथे स्वतःच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. त्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. मात्र एक गोष्ट चांगलीसुद्धा आहे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या ठिकाणी तुमच्या कामाची दखल घेतली जाईल आणि त्या ठिकाणचे जे सहकर्मी किंवा वरिष्ठ असतील त्यांच्याकडून तुमच्या कामाचं कौतुकसुद्धा होईल किंवा कार्यक्षेत्राच्या संदर्भात नवीन संधीसुद्धा या दरम्यान डोकावू शकते. तर या संदर्भात तुमचा जो कालावधी तो चांगला राहील. मात्र आरोग्याचा संदर्भ आहे तो महत्त्वपूर्ण राहील. ही गोष्ट आवश्यक आहे लक्षात ठेवणं. याचप्रमाणे याच दरम्यान दिनांक 19 तारखेला तुमच्या राशीचा जो राजयोगकारक ग्रह शुक्र जो आहे जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय 19 तारखेनंतर तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. तर साधारण येणाऱ्या 20 ते 25 दिवसापर्यंत तुमचं जे कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले काही चांगले अनुभव तुम्हाला निश्चित येऊ शकते. तुम्हाला काही चांगल्या संधी मिळू शकतील. तुमच्या कामाचं कौतुक होऊ शकेल. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबर सुद्धा नातेसंबंध सुधार केले. खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे बघितलं असेल की गेल्या साधारण महिना दीड महिन्यापासून गोष्टी काही बरोबर चाललेल्या नव्हत्या. ते साधारण 19 तारखेनंतर तुमच्या दोघांमधला जो रॅपो आहे
जी फ्रिक्वेन्सी आहे ती चांगल्या प्रकारची जुळून येईल. दोघांमधील नातेसंबंध अधिक सदृढ होतील. चंद्र जो की तुमच्या षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करत होता, हा बुधवारी संध्याकाळी 6:35 तुमच्या सप्तमात भ्रमण करेल आणि तिथे शनिवारपर्यंत असणार आहे किंवा गुरुवार, शनी, शुक्रवार दोन्ही दिवस असणार आहे. तर या दरम्यान वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. जर तुम्ही पार्टनरशिपच्या बिझनेसमध्ये असाल, तिथे सुद्धा काही चांगले अनुभव तुम्हाला निश्चित मिळू शकतील. एकंदरीत तुमचा मूड, कॉन्फिडन्स या दरम्यान खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. त्यानंतरचा जो कालावधी आहे तो खरं तर थोडासा महत्त्वपूर्ण राहील. चंद्र जो आहे हा शनिवारी मध्यरात्री 12:17 तुमच्या अष्टमात भ्रमण करणार आहे आणि तिथेच असणारा जो अष्टमेश रवी आहे त्याच्याबरोबर युतियोग करणार आहे. आता हा जो अष्टमातला रवी आहे हा सुद्धा तुमच्या तृतीयात असणाऱ्या वक्री शनीशी षडाष्टक योग करणार आहे. धरून चला, शनिवार आणि रविवार हे दोन्ही दिवस अत्यंत त्रासाचे असतील. अनपेक्षित विपरीत घटना घडणं, तुमच्या अपेक्षेपेक्षा काही गोष्टी वेगळ्या घडणं, अशा प्रकारचे काही गोष्टी दिसून येतील. याचं कारण असं आहे की अष्टम हे मृत्यूस्थान समजलं जातं आणि तिथेच अमावास्यासुद्धा होणार आहे आणि तिथेच असणारा रवी तुमच्या राशीचा स्वामी शनी वक्री त्याच्यावर षडाष्टकसुद्धा करणार आहे. तर एकंदरीतच काही जीवावरचे प्रसंग किंवा काही अनपेक्षित प्रसंग अशा प्रकारचे होऊ शकतील. तर थोडंसं त्रयस्थपणे कुठल्याही गोष्टीबद्दलचा विचार करा. भावनेच्या आहारी जाऊन गोष्टी करू नका. जर का तुम्ही आरोग्य संदर्भातल्या कुठल्याही व्याधीने त्रस्त असाल तर त्या संदर्भातले काही चिन्ह दिसली की लगेचच्या लगेच डॉक्टर इलाज करणं गरजेचं राहील. इझी मनीच्या मागे धावू नका. ही गोष्ट तुमच्या राशीकरता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 5व्या स्थानामध्ये जो चंद्र आहे हा चंद्र सोमवारी दुपारी 2:40 येणार आहे आणि तिथेच हा चंद्र मंगळवार आणि बुधवार संध्याकाळपर्यंत विराजमान असणाऱ्या अतिशय उत्तम आणि अत्यंत शुभफलदायी अशा प्रकारचे हे दिवस असणार आहे. खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल, उत्तम प्रकारे तुमचे योग जुळून येतील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्म किंवा लाँग टर्म दोघांमध्येही तुम्हाला काही चांगले लाभ मिळू शकतील. जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी सर्व काही चांगला राहील. नवीन कामाची सुरुवातसुद्धा या दरम्यान तुम्ही जरूर करू शकता. त्याचा अनुभव तुम्हाला खूपच चांगल्या प्रकारचे येऊ शकतील. यानंतरचा जो कालावधी आहे यामध्ये आणखीन एक गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण राहील, ती म्हणजे शुक्र जो की तुमच्या राशीचा राजयोगकार ग्रह आहे, तुमच्या 5व्या स्थानामध्ये भ्रमण करत होता, तो 19 तारखेनंतर तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. आता ही गोष्ट थोडीशी महत्त्वपूर्ण राहील. खास करून येणाऱ्या 20-25 दिवसामध्ये जो शुक्र तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे, या दरम्यान घरातल्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यावर तुमचे नातेसंबंध काही ठीक असणार नाहीत. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय की जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल अशा प्रकारचे निर्णय या दरम्यान सहसा घेऊ नका. घरामधील जे काय वृद्ध व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले सुद्धा काही त्रास निर्माण होऊ शकतील. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं या दरम्यान हाती घेऊ नका. अंदाज तुमचे चुकू शकतील. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जो चंद्र तुमच्या 5व्या स्थानामध्ये भ्रमण करत होता, बुधवारी संध्याकाळी 6:35 हा तुमच्या षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. इथे थोडंसं आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास, डोकं वर काढू शकतील. काळजी घ्या. ही गोष्ट थोडीशी महत्त्वपूर्ण राहील. अर्थात फार मोठे काही त्रास तुम्हाला जाणवणार नाही, त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. यामध्ये आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस असे काही गोष्टी असतील तर तुम्ही या दरम्यान त्या हाती घेऊ शकता. त्या पूर्णसुद्धा होताना दिसेल आणि तुम्ही तुमच्या कामाची छापसुद्धा या दरम्यान सोडू शकाल. मात्र आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरचा जो कालावधी आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. चंद्र जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करत होता, हा शनिवारी मध्यरात्री 12:17 तुमच्या 7व्या स्थानात येणार आहे आणि तिथेच असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे की ज्याला आपण अमावास्यासुद्धा म्हणतो. आता ही जी अमावास्या आहे ही अमावास्या तुमच्या 7व्या स्थानात होणार आहे आणि सप्तमस्थ रवी तुमच्या द्वितीयातील वक्री शनीशी षडाष्टक योगसुद्धा करणार आहे. एकंदरीतच सोप्या शब्दात सांगायचं झालं तर साधारणतः शनिवार आणि रविवार हे 2 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील तुमच्या वैवाहिक जीवनाकरता. वैवाहिक जोडीदारावर वादविवाद होणं, गैरसमज होणं, त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास होणं, तुमच्या दोघांमधले छोट्या छोट्या कारणामुळे काही गोष्टी दिसून येणं आणि त्याचा मोठा भडका उडणं,
अशा प्रकारचे काही त्रास, अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला या दरम्यान येऊ शकतील. आर्थिक संदर्भामध्ये सुद्धा काळजी घ्या. कुठल्याही प्रकारचे मोठे या दरम्यान व्यवहार करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. तुम्हाला अलर्ट राहणं अत्यंत गरजेचं राहील. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदारावर जरी काही त्रास झाले तरी थोडंसं शांत राहा, शांतीने घ्या, जेणेकरून गोष्ट जास्त लांबणार नाही. याचप्रमाणे जर का तुम्ही पार्टनरशिपच्या बिझनेसमध्ये असाल तर तिथे सुद्धा अशाच प्रकारच्या काही गोष्टी अनपेक्षितपणे दिसून येतील. तर थोडीशी काळजी घ्या. 2 दिवस आहेत, त्या 2 दिवसानंतर गोष्टी परत तुमच्या रुळावर येऊ शकतील. परंतु स्वतःहून गोष्टी ॲग्रिव्हेट करू नका, त्याला खत पाणी घालू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या चतुर्थ स्थानात सोमवारी दुपारी 2:45 मिनिटानंतर जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या चतुर्थ स्थानात येणार आहे आणि तिथेच बुधवार आणि गुरुवार या दरम्यान राहणार, मंगळवार आणि बुधवार या दरम्यान तुमच्या चतुर्थ स्थानात राहणार आहे. तर अर्थातच घरामध्ये तुम्ही राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल. अर्थात तुमच्या राशीला आराम फार आवडतो. तर तशाच प्रकारचा चांगला अनुभव तुम्हाला साधारणतः सोमवार, मंगळवार, बुधवार या दिवसादरम्यान येणार आहे. परंतु तो आराम करायचा की ॲक्टिव्ह व्हायचं ही गोष्ट तुमच्या हातात आहे, कारण तुमची जी रास आहे ही 7.5च्या प्रभावाखाली आहे. त्यामुळे काहीच न करणं, फक्त आराम करणं किंवा गोष्टी वेगळ्या प्रकारे करणं, अशा प्रकारचे काही साधारणतः अनुभव तुम्ही घेतच असाल. परंतु तसा विचार मात्र करू नका. स्वतः जास्त ॲक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करा. ही गोष्ट महत्त्वाची आहे. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं तुम्ही या 2-2.5 दिवसामध्ये घेऊ शकता. ती सहजपणे पूर्ण होताना सुद्धा दिसतील. ही गोष्ट महत्त्वपूर्ण राहील. यानंतर जो चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करत होता हा बुधवारी संध्याकाळी 6:35 तुमच्या 5व्या स्थानामध्ये भ्रमण करेल. ही गोष्ट महत्त्वपूर्ण आहे. आता ही याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. जो शुक्र तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करत होता हा 19 तारखेनंतर तुमच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. खास करून या दरम्यान जर तुमचं जे लव्ह लाईफ आहे ते येणाऱ्या 20-25 दिवसानंतर 20-25 दिवसापर्यंत अतिशय चांगलं असणार आहे. नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तर सुद्धा हा कालावधी चांगला राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरी सुद्धा काही चांगले लाभ या दरम्यान मिळू शकतील. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला त्यांच्यासाठी सुद्धा हा कालावधी चांगला राहील. जे चंद्राबद्दल आपण बोलत होतो की चंद्र जो ग्रह आहे हा चंद्र साधारणतः तुमच्या पंचम स्थानामध्ये येणार आहे बुधवारी संध्याकाळी 6:35 आणि तिथेच तो गुरुवार आणि शुक्रवारपर्यंत असणार आहे. तर या संपूर्ण कालावधी जो आहे हा 2 ते 2.5 दिवसाचा तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. कारण या दरम्यान बुध, शुक्र आणि चंद्र हे तुमच्या 5व्या स्थानात असणार आहे. तर रिलेशनशिपच्या बाबतीत चांगले अनुभव येतील. गर्भवती महिलांना चांगले अनुभव या दरम्यान राहतील आणि खास करून जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. नवीन कामाची सुरुवात तुम्ही या दरम्यान करू शकता. भाग्याचे उत्तम साथ तुम्हाला या दरम्यान लाभेल. आणि जे मी मगाशी सांगितलं की थोडंफार जे तुमचे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर तत्संबंधी सुद्धा काही चांगले अनुभव तुम्हाला या दरम्यान निश्चित येतील. या पुढचा जो कालावधी आहे हा थोडासा महत्त्वपूर्ण राहील. जो चंद्र तुमच्या पंचमात भ्रमण करत होता हा शनिवारी मध्यरात्री 12:17 तुमच्या 5व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे आणि तिथेच असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे की ज्याला आपण अमावस्या म्हणतो. तर तुमच्या 6ष्ठ स्थानामध्ये अमावस्या होणार आहे. 6ष्ठ स्थान रोग आणि शत्रूचं समजलं जातं, अशुभ स्थान आहे आणि त्या ठिकाणी अमावस्या आहे. आणि 6व्या स्थानातला जो रवी आहे हा रवी तुमच्या राशीतला वक्री शनिवार षडाष्टक की ज्याला अशुभ योग म्हणतो. एकंदरीतच शनिवार आणि रविवार फार त्रासाचे असणार आहे. कुठल्या प्रकारच्या नवीन कामाची सुरुवात करू नका. कमिटमेंट प्रॉमिसेसपासून लांब राहा. कुठलेही छोटे किंवा मोठे निर्णय कुठल्याही क्षेत्राशी संबंधित असले तरी ते या दरम्यान घेऊ नका. तुमचे अंदाज साफपणे चुकतील. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास अनपेक्षितपणे डोकं वर करू शकतील. काळजी घ्या. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी सुद्धा तुमचे वरिष्ठ किंवा सहकर्मी यांच्याकडून सुद्धा काही वेगळ्याच प्रकारची वागणूक तुम्हाला मिळू शकेल. पण थोडंसं मौनम सर्वार्थ साधनम या मंत्र किंवा हे सुभाषित थोडंसं लक्षात ठेवा की जेणेकरून तुम्हाला त्रास कमी प्रमाणात होते. स्वतःहून काही गोष्टी आपल्या मनाने करू नका किंवा फक्त नशिबाच्या विश्वासात राहून कुठल्याही गोष्टी करू नका. तुम्ही तुमचे अंदाज चुकू शकतील. याचा अनुभव खरं तर गेल्या 3-4 महिन्यापासून तुम्ही घेतच आहात. तर स्वतःहून काही गोष्टी करू नका. थोडंसं लक्षात घ्या, जर का कालावधी अशुभ असेल त्या दरम्यान नवीन कामाची सुरुवात करू नका आणि अलर्ट राहणं अत्यंत गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं 18 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट या दरम्यान जो सप्ताह आहे. या सप्ताहामध्ये
12 राशींचं राशीफळ का असेल या संदर्भातली चर्चा. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद.